त्या करामाईमध्ये अंघोळ करून तर आमची झालेली आणि मी कपडेसुद्धा बदलून आले. मी काही ह्यांनीसुद्धा कपडे बदलले. तर तुम्ही आमचा आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर बघून घ्या, तरच तुम्हाला हा व्हिडिओ समजेल. त्यातच सगळ्यांची करामाईमध्ये अंघोळ झाली, सगळे कपडे वगैरे व्यवस्थित बदलून आले. मी पण ग्रीन कलरची साडी आधी घातली होती, ती बदलून आता पिंक कलरची साडी घालून आले आणि ह्यांनी पण कुर्ता पायजमा घातला आणि आम्ही पूजेला बसलो. इथे नदीच्याच काठी, करामाईच्याच नदीच्या काठी इथे पूजेची जागा आहे. तिथे एक काका असतात, ते तळी वगैरे भरून तुमची पूजा करून घेतात, तुम्हाला हवी तशी, म्हणजे व्यवस्थितपणे. नवीन जोडप्यासाठी वेगळी पूजा असते, तुमच्या नंतर लग्नाला किती दिवस झाले त्याच्या अकॉर्डिंग ते पूजा करतात. तर आमचं नवीनच लग्न होतं, त्याच्या हिशोबाने ते पूजा करत होते. आम्ही जे देव घेऊन गेलो होतो सोबत, त्या देवांना त्याने तिकडे मांडून घेतलं. सुपाऱ्या होत्या त्या सगळ्या मांडल्या आणि नैवेद्य त्यांच्याकडेच असतं, तर आपण फक्त सांगायचं असतं की नैवेद्य आणा. मग ते नैवेद्य वगैरे सगळं घेऊन येतात आणि पूजेची व्यवस्थित तयारी ते काका स्वतः करतात. तिकडे त्यांचं सगळं आहे, तिकडे पूजेची तयारीचं सगळं त्यांच्याकडे सामान असतं. मग त्यांनी तिकडे पूजेची सगळी तयारी केली, मांडणी केली आणि आम्हाला सांगितलं जे काही देव आहेत सुपाऱ्या त्यांच्या सगळ्यांवर हळद कुंकू वाहून घ्या आणि त्यांची पूजा मग सुरू करायची. मग बाकी सगळे एकमेकांना आवाज देत होते, या या बसा बसा, कारण का अर्धे जण अंघोळ करून चेंज करायलाच गेले होते. मग सगळे येत होते आणि त्या काकाने सांगितलं होतं सगळ्यांनी जोडी जोडीने बसा, ज्याची जोडी असेल त्यांनी, कपल असतील म्हणजे नवरा बायको असतील त्यांनी जोडीनेच बसा. आणि माझ्या मामा आणि मामीला मागे बसायला सांगितलं होतं, आमच्या दोघांच्या मागे, म्हणजेच जे नवरा नवरी आहेत म्हणजे आम्ही दोघं, त्यांच्या मागेच मामा मामीला बसायला सांगितलं होतं. म्हणून माझ्या मामा माझ्या मागेच बसला होता आणि माझी मामी. आणि मग आम्ही पूजेला सुरुवात झाली होती. आम्ही जे काही देव घेऊन गेलो होतो त्याला हळद कुंकू व्हायला नैवेद्य ठेवला, नैवेद्याला पण पूजा वगैरे केली, सुरू झाली होती आमची पूजा. आणि तिकडेच बॅकग्राऊंडला म्युझिक चालू होतं, त्याच्यामुळे मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागला. पण एक एक जण सगळे येत चाललं होतं पूजेला, सगळे जोडीने बसलेसुद्धा होते व्यवस्थितपणे. आणि इथे आता बघा पूजेला सुरुवात झाली. इथे अगरबत्ती धूप वगैरे ओवाळून सगळं सुरू झालेलं आहे पूजा आणि सगळेजण येऊन बसलेत आता व्यवस्थितपणे. आणि आता पूजा सुरू होईल आणि व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पुढपर्यंत. आता कारण का आम्हाला बघा मामाने माझ्या टॉवेल टाकला आहे, खांद्यावरती टावेल टोपी दिली होती ती ठेवली आणि त्यांनी भंडारा लावला आम्हाला आणि भंडारा लावून टिळा लावला मस्तपैकी. खूप मस्त वाटत होतं. खरं तरी खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे, म्हणजे आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा हा एक्सपिरियन्स. आणि खरोखर आपण जेव्हा असं देवाचं काही कार्य करतो ना तर खरंच मनाला खूप समाधान मिळतं आणि खरंच खूप मनाला समाधानासारखीच ही गोष्ट होती. आणि आमच्यासाठी तर सगळ्यात बेस्ट अनुभव होता आणि माझ्या फॅमिलीने तर त्याला आणखीन जास्त अमेझिंग बनवलं होतं. ह्या देवीचं की नाही
रोडला खोबरेच्या वाटेला साधा आनंद असेल समाजमुळे आठेदारे बसेल हजार परत दोघांनी गुडघे टेकून अशी उतरण्यात करून पाया पडायचे. येत नाही कापरा 3 वर्ष होती 100 मधून येणार वड्या त्या दिवशी नाही नानी झाला बघितलं दिलं का टोपी घाललं नाही देते तुम्ही 1 वाटी गॅस दिली 1 दिली झाली पालटी उतरण्यात सांगितलं त्यांनी. अच्छा असं पाय पडायचे पालटी झाली का? पायजुळवा आशीर्वाद द्या ना नुसतं पाया पडून घेत आहे आशीर्वाद दे. काय दिलं ऐकलं नाही त्यांनी ऐकलं तुम्ही काय त्यांनी आशीर्वाद दिले तुम्ही ऐकलं ठीक का? आहे. काय हो लगेच साईडला घेऊ लगेच टोपीच्या पाठीमागे जायचं. लगेच साईड घेता सदा आनंदात राहतो म्हणून त्या देवाचं बंदर करून. सदा आनंदाचा येळकोट तुम्ही नाही येळकोट, असं बोला. नको जाऊ बस नाही. सदा आनंदाचा येळकोट येळकोट असं बोलून ते आनंदाचा आनंदाचा वा वा सगळ्यांनी पडत संगीता तुला पडायचं नाही खरी जिजाबाई दिसते खऱ्या जिजाबाई साईड बाबू बाबू सगळ्यांनी पडा सगळ्यांनी पाया पडचं गुडघ्यावर पडायचं असं नाही बोलायचं देवाच्या पाया पडायचं देतो चांगलं. आपल्याला परीक्षामध्ये 1 नंबर येईल चल असं केलं का दिवाळी लगेच त्याला ह्या वर्षी पण बायको जोडी चांगली बायको भेटू दे त्याला मनासारखी, त्याला हवे तशी. हाताने त्याला भंडारा लावा आणि तुमच्या काय बोलवा एवढंच ना दिवाळीच्या आत. साईला तर मनासारखी पोरगी भेटू द्या. त्याच्यामध्ये बसेल नाही, त्याला मनासारखी भेटू दे. जोडी भेटू दे. त्याचं लग्न होते पण मनासारखी भेटू दे. ऐकलं साई? गाडी मोठी करून आम्ही त्याला घेऊन येऊ जोडीने येऊ. सगळेच साईला लगेच घेऊ. चल साई. तसं काही नाही होते. याला पण मनासारखी जोडीदार भेटू दे. जरा कपडा आहे का बाबा तुमच्याकडे भरपूर आशे येतात मला चांगला आशा. लाल माती गेली पुढच्या वर्षी याचं कपडा काम धंदा पण लागू दे त्याची इच्छा आहे ना मनात साफ करू म्हणजे कपडा तरी द्या. कामाची लग्नाची जे असेल ते सगळं. आपल्या साई हाव दे. ए, ये प्रदीप. पड ना आई पडून घे. चला आई, बरोबर आहे. नाही, बरोबर आहे. साहेब प्रदीप पाकिट आणलं ना.
जिजा कुठे आहे? जिजा कुठे आहे? जिजा दक्षिणा किती विचार जिजाला पाणी चाललंय आईला फास पाणीला आवडतं. पाणी मारवानी. पाणी येतं सगळं काय ते मला बोला ते साफ करायला घेतलं काय बरोबर गाडी वाकडी कपडे असेल तर ते गाडी त्या लोकांकडे निघालं एवढा भाजी आणि त्या लोकांनीच दिलं कोण लोकांनी त्या बाबांनी गाडी साफ करत जा घेऊन ते साफसफाई कर वल्ला करून आण नाही तर चलताय. आपलं ताट आहे का गं बेटा नाही त्यांचं आहे. आईच्या पड बाय. पुढच्या वर्षी आईच्या पड. माझ्या रेखाची वरती भरू दे, मुलगा होऊ तेव्हा दे. एवढ्या 3 महिन्यातच आम्हाला भागते 3 महिन्यात कुठं थांब बेटा. आता एवढ्या 3 महिन्यात हा, लगेच गेलं झालं हा, नाही आला तुझा व्हिडिओ. 1 महिना झाला एवढ्या 3 महिन्यात आम्हाला अरे वा, काय सांगितलं मस्त लाल पिवळं पिवळं झाले भारी. हा भंडारा लावून नुसता मस्त. वा वा. दे दे, 1 मिनिट थांब. लग्न सगळं केलं हा अरे वा, मस्त आलंय, छान. व्हेरी नाईस. छान वाटतं, दोघे पण मस्त आले सगळे. हे आमचा बी करायचा. हे का ना, सुंदर वाटते संगीता, एकदम भारी. आणि तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे ती मागून घे. मागून घे काय तुझी इच्छा असेल ती तसं नाही करायचं. आहे ना कधी पण देवाकडे अशाच हाताने मागायचं. असंच हाताने मागतो तुला काय असेल मनात इच्छा ती तुझा मुलगा बिलगा चांगला शिकू दे तुझा पोरगा चांगला होऊ दे. आणि चांगलं त्याला बुद्धी होऊ दे माई बघ आई मग घेऊन येतो. घेऊन ये पाया पडा चांगलं चाल सत्याचा आहे बघ. काय दिसते नाही त्याचा फोटो काढ फोटो काढ काय सुंदर वाटतं. ते लावलं तर तुझं रूप आलं चल येत आई पुढं. आलं भारी वाटलं. 1 2 आई झाकले जाते. 1 2 3 काढला. डोळे असे झाले खंडोबाचं दर्शन झालं मग गणपतीला त्या गाडीवर त्यांना पिवळे कपडे घालायचे होते. आम्हाला काय माहिती, आम्हाला वाटलं आम्ही अरे तसं ना व्यवस्थित व्हिडिओ काढूपर्यंत या इकडे मंदिरात ठेवा. बाई करून परिक्रमा करा.
बसू दे त्याला, बसू दे बाबू, बसू दे ना, आता जायचंच आहे आपल्याला, बसू दे त्याला आता. चलो फायनली इकडचं सगळं आता झालेलं आहे आवरून. आता आम्ही चाललो रूम बघायला. आता आमची बस निघाले रूम कडे. आम्हाला आता हॉटेल रूम बघायचं आहे. बघा ना इकडे कुठे असते. हॉटेल रूम बघून बुकिंग करून आता आराम करायचं आहे. सगळं सामान ठेवायचं आहे आणि कपडे जेवढे सगळे ओले झाले ते सगळे आता व्यवस्थित सुकायला घालायचे आहेत. कारण का खूप सगळं ओले झाले सगळे लोकच. पण पूजा खूप 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 मस्त झाली, मनासारखं झालं, खूप मस्त सगळा कार्यक्रम झाला, होय की नाही? हो एकदम भारी एक्सपिरियन्स होता मला. First time. काय होतं नवीन लग्न झाल्यावरती ही तळी भरायची असते, ती पूजा करायची असते. ती पूजा विजय मी केलेली आहे आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता आमच्या दोघांचा. भारी होतं. खूप भारी. मी पण काहीतरी नवीन. पण मी पहिल्यांदा जेजुरीला आले, करामाईला पण पहिल्यांदा आले. हे तर 3-4 वेळा आले होते आधी, पण जेजुरीला आलेलो 2-3 वेळेला, पण इकडे खाली नव्हतं आले. कधी करामाईला नव्हते आले आणि अशी पूजा वगैरे नव्हती झाली, फक्त दर्शन घेऊन गेले. पण आता प्रॉपर पूजा झाली आणि खूप मस्त झालं सगळं मनासारखं आणि निवांत वेळेनुसार आमचं झालं. काही गर्दी नाही, काही नाही, मस्त झालं. आता उद्या जेजुरी गडावर पण असं निवांत दर्शन होते, एवढंच स्वतः सगळं आहे. मला रूम शोधता सगळं करता 7:30 वाजले. फायनली आम्हाला 8 वाजले आम्हाला आणि फायनली आता आम्हाला आमची रूम मिळालेली आहे सगळं शोधून. आणि आता आम्ही बाजारात आलो शॉपिंग करायला. इथून आम्ही एवढी बस घेऊन आलो, पण आम्ही काही सामान घेऊन आलो. किती हुशार लोक आहे आम्ही.